नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एकदम गुड न्यूज आहे। अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की नवीन म्हणजेच न्यू 8 प्रायव्हेट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे। ही खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। नव्यानं 8 मेडिकल कॉलेजेस आयुर्वेदिकचे येणार आहेत फॉर BMS ओपन इन महाराष्ट्र दिस इयर, असं हे मी काढलेलं आहे स्क्रीनवरती। आणि तिथे तुम्ही पुढे पाहू शकता चान्सेस फॉर लो कट ऑफ मार्क होल्डर, म्हणजेच कमी मार्कावरती ॲडमिशन मिळेल का, असं प्रत्येक विद्यार्थ्यांचं मला मेसेज आणि कॉल येत आहे। तर त्याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता अगदी 8 नवीन कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आपले हे आले। तर नवीन हे कॉलेजेस आले तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी ह्याच्यावरती कट ऑफ मिळेल का किंवा रँक आणि कोणतं कॉलेज ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला अगदी सांगणार आहे। तर इथे मी अगदी हे काढलेलं आहे स्क्रीनवरती। तर हाऊ टू गेट इन फर्स्ट राऊंड, तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मी हा सिरियल नंबर आहे, कॉलेजचा कोड काढलेला आहे आणि महाराष्ट्र स्टेट म्हणजे जे आपले 85% कोठ्यामधून विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स होतात अगदी ते हा पूर्ण मी महाराष्ट्र स्टेटमधलं पूर्ण डिटेल्समध्ये कोणते कोणते कॉलेजेस 8 नवीन येणार आहेत अगदी तुम्हाला कॉलेजचं नाव, ते सिटी आणि तिथला कॉलेजचा कोड नंबर किती आहे ते पूर्ण अगदी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। तर पुढे तुम्ही ते स्क्रीनवरती अगदी पाहू शकता तिथे मी फर्स्ट काढलेला आहे सिरियल नंबर आणि कॉलेजचा कोड तुम्ही ते पाहू शकता। 3396 हा कॉलेजचा कोड आहे आणि ते कॉलेजचं नाव तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता की महेश आयुर्वेदिक कॉलेज आष्टी बीड, हे बीड जिल्ह्यामध्ये कॉलेज येणार आहे। ओके, आणि त्याचा इंटेक आहे 60, हा त्या कॉलेजचा इंटेक आहे 60 आहे, 60ची संख्येने हे कॉलेज येणार आहे। आणि नंबर 2चं तुम्ही इथे विचार करू शकता, पाहू शकता इथल्या कॉलेजचा कोड 3137 हा कॉलेजचा कोड आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे श्री प्रकाश चंद्र जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च जामनगर जळगाव, हे पूर्ण हे कॉलेजचं नाव आहे। पूर्ण हे डिटेल्समध्ये पाहू शकता आणि हे कॉलेज जैन मायनॉरिटीमध्ये येतं हे लक्षात घ्या आणि त्या कॉलेजचा पण इंटेक आहे 60चा आहे। ओके, आणि नेक्स्ट कॉलेज तुम्ही 3rd नंबरला पण इथे मी काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम 3rd सिरियल नंबर 3 आणि तिथला कोड नंबर पाहू शकता कॉलेजचा 3138 हा कॉलेजचा कोड नंबर आहे। प्रत्येक काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्हाला कॉलेजचा कोड नंबर टाकणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे प्रत्येक पॅरेंट्स आणि त्यांच्या पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना हा कोड नंबर कॉलेजचा माहिती असणं खूप आवश्यक आहे। अगदी जे आपले आयुर्वेदिक कॉलेजचे राऊंड चालत असतात 1 2 3 4 5 पर्यंत राऊंड जे होत असतात त्या प्रत्येक काउन्सिलिंगच्या वेळेस आणि राऊंडच्या वेळेस तो कॉलेजचा कोड नंबर टाकावा लागतो, ही पण गोष्ट लक्षात घ्या। हे नवीन 8 कॉलेजेस आयुर्वेदिक येणार आहेत त्याचे हे प्रत्येक कॉलेजचे कोड नंबर आहेत, अगदी तुम्ही व्यवस्थित स्क्रीनवरती पहा म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काउन्सिलिंग करते वेळेस हा कोड नंबर टाकला तर कॉलेजचं नाव ऑटोमॅटिक येईल आणि त्या कॉलेजचा इंटेक किती असणार आहे आणि ते कॉलेज कुठं आहे हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये लक्षात येईल। आणि पुढचं तुम्ही 3rd नंबरचं 3138 हा कोड नंबर आहे आणि कॉलेज हा पूर्ण तुम्ही पाहू शकता कोणतं नाशिकचं कॉलेज आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक, असं हे पूर्ण दिलेलं आहे। तर हे पूर्ण अगदी कॉलेजचं मी डिटेल्स मी पूर्ण काढलेलं आहे। आणि सिरियल नंबर 4चा विचार केला तर त्याचा कॉलेजचा कोड तुम्ही पाहू शकतो 3139 हा कॉलेजचा कोड आहे आणि धुळ्याचं कोणतं कॉलेज आहे तर व्यूज आणि अहिंसा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक धुळे हे कॉलेजचं नाव आहे। हे 4 नंबरवरती आहे येणारं नवीन कॉलेज। आणि पुढे तुम्हाला आणखी मी 4 कॉलेजची नावं इथे सांगते ह्या स्क्रीनवरती, तुम्ही अगदी डिटेल्समध्ये तुम्ही झूम करून पाहू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 5 नंबरवरती कॉलेज आहे 3140 हा कॉलेजचा कोड आहे आणि हे अहमदनगरचं कॉलेज कोणतं आहे तुम्ही पाहू शकता, तुम्ही PV बेहेलकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नेवासा अहमदनगर, हे नेवासामध्ये आहे कॉलेज म्हणजे येणार आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। इथल्या हे कॉलेजचा इंटेक 60च आहे, तुम्ही लक्षात घ्या, ही 60ची संख्या असणार आहे हे कॉलेज आहे येणारं। आणि तुम्ही 6 नंबरवरती तुम्ही पाहू शकता कॉलेज मी अगदी पूर्ण झूम काढलेला आहे। तर ही 6 नंबरचं जो कोड नंबर आहे कॉलेजचा 3398 हा कॉलेजचा कोड नंबर आहे आणि ते तुम्ही कॉलेजचं औरंगाबादचं तुम्ही पाहू शकता काय दिगंबर आयुर्वेदिक कॉलेज पैठण औरंगाबाद, हे पैठणला होणार आहे, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट असं आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक आहे 150 हा औरंगाबाद कॉलेजचं जे येणार आहे त्या कॉलेजचा 150 हा इंटेक आहे। ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि खूप चांगली गुड न्यूज आहे की जेणेकरून एवढेच नव्याने कॉलेज येत असतील आणि एवढ्या संख्येने 150 60 अशा ह्या इंटेकनी जर येत असतील वॅकन्सी कॉलेजला तर कट ऑफ थोडासा कमी जाऊ शकतो, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि नंबर 7वरती हे कॉलेज आहे आणि तिथला कोड नंबर 3141 हा कोड नंबर आहे त्या कॉलेजचा
आणि कॉलेज नाशिकला कुठं आहे तुम्ही ते पाहू शकता. मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज येवला नाशिक, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, येवला ह्या गावामध्ये. आणि त्या कॉलेजचा इंटेक आहे 60चा आहे, 60चा त्या कॉलेजचा इंटेक असणार आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये जे कॉलेजेस आहे त्याच्याबद्दल सांगतो आहे. आणि पुढचं तुम्ही 8 नंबरचं तुम्ही सिरियल नंबर पाहू शकता. इथे 3399 हा कॉलेजचा कोड नंबर आहे. आणि हे नव्यानं कॉलेज अगदी मराठवाड्यामध्ये नव्यानं उमरगा आणि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी येणार आहे. KD शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड शेंडगे हॉस्पिटल रिसर्च सेंटर, उमरगा, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट, उस्मानाबाद तालुका हा उमरगा आहे आणि जिल्हा हा उस्मानाबाद आहे. हा मराठवाड्यामध्ये कॉलेज नव्यानं 8 नंबरवरती येण्याची शक्यता आहे असं हे आपल्याला न्यूज आली होती. आणि त्या कॉलेजचा कोड नंबर 3399 हा कॉलेजचा कोड नंबर आहे. तर हे अगदी मी प्रत्येक तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. आणि पुढे मी आणखी तुम्हाला हे टेक पेड आवर काउन्सिलिंग असंही तुम्हाला दिलेलं आहे. डॉक्टर सरोज आणि माझे हे दोन्ही नंबर, ज्या काही विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये माहिती हवी आहे, प्रत्येक हे नव्याने जे 8 मेडिकल कॉलेजेस आयुर्वेदिकचे आपले आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे 2024मध्ये, त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज मी तुम्हाला स्क्रीनमध्ये पूर्ण अगदी डिटेल्समध्ये अगदी हे वाचून दाखवलेलं आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून असेच नवीन नवीन तुम्हाला न्यूज कळत जातील. आणि प्रत्येक येणारे नवीन कॉलेज किंवा त्यांचा कॉलेजचा कोड नंबर किंवा कॉलेजची संख्या, कॉलेजचा रँक, स्कोर आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आपले महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून जे विद्यार्थी इलिजिबल आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्या तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं ते नक्कीच होईल. आणि त्याच अनुषंगाने हा मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. नव्याने येणारे जे 8 मेडिकल कॉलेजेस आयुर्वेदिक आहेत आपले महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि दुसरा एक नंबर दिला आहे. दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करून मेसेज करून मला अगदी डिटेल्समध्ये विचारू शकता. आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची पण एक लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता आणि अधिक नवीन माहिती घेऊ शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने हा व्हिडिओ मी आज घेऊन आले होते. कमी मार्कावरती आणि कमी ह्याच्यावरती ॲडमिशन्स होईल का ह्याच्याबद्दल 8 नवीन आयुर्वेदिक कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्या संदर्भात मी डिटेल्समध्ये मी तुम्हाला अगदी ह्या स्क्रीनच्या माध्यमातून दाखवलं आहे. ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.